नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आजचे जे काय महत्त्वाचे प्रश्न असतील या प्रश्नांकडे आपल्याला जायचं आहे आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. चला आपण हा पहिला प्रश्न बघून घेऊयात. बघा, जागतिक पाणथळ दिवस जो आहे हा दिवस कोणता दिन म्हणून पाळला जातो किंवा कोणत्या दिवशी आपण साजरा करतो? तर प्रामुख्याने 2 फेब्रुवारीला साजरा करतोय. आणि लक्षात घ्या, तुम्हाला जर असं विचारलं परीक्षेमध्ये की हे जे आहे जागतिक पाणथळ दिवस हा जो आहे हा केव्हापासून साजरा केला जातो किंवा कुठल्या करारातून तो साजरा केला जात आहे, तर रामसर हा एक करार झाला होता. बघा, रामसर. ओके, रामसर हा करार झाला होता. आणि रामसर हा जो करार आहे मित्रांनो, हा करार प्रामुख्याने कुठे झाला होता? तर इराण या ठिकाणी झाला होता. बघा, लक्षात राहू द्या, 1971चा करार असणार आहे हा. आणि या कराराने काय झालं होतं माहिती आहे का? जे पाणथळ जमिनी आहेत, पाणथळ म्हणजे काय? जो दलदलीचा प्रदेश आहे किंवा ज्या ठिकाणी समजा आर्द्रता असणारी जी काय भूमी आहे ती भूमी विचारात घेतली आणि त्या भूमीचं रिझर्व करण्याचं जे काय काम आहे हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि संरक्षित का करायच्या त्या जमिनी? तर त्याचं असं एक महत्त्वाचं असं लक्षण आहे की पर्यावरणाची जी काय एकंदरीत जैवविविधता आहे ती त्या ठिकाणी टिकून राहते. सगळी चिखलाची जमीन असते ती, आणि थोडंही पाणी पडलं की लगेच तिथे काय होतं की ओलसर जो काय भाग आहे तो आपल्याला झालेला दिसून येतो. आणि त्या अनेक किडे मकुडे जे काय आहे ते बघायला मिळतं. आणि त्यामुळे पर्यावरणाचं जे वैविध्य आहे ते त्या ठिकाणी आपल्याला टिकून ठेवता येणार आहे. मग सध्या जर तुम्ही पाहिलं की जागतिक पाणथळ जे काय जमीन आहे किंवा मग रामसर ठिकाणं आपण त्याला म्हणतो, तर रामसर ठिकाणं जर आत्ता पाहिलं आपण भारतामध्ये किती आहेत? तर 98 रामसर ठिकाणं आहेत. त्यापैकी नुकतेच 2026 मध्ये काय झालं माहिती आहे का की 2 ठिकाणाला आपण काय केलंय? रामसर यादीमध्ये समाविष्ट केलंय. मग त्यामध्ये कुठलं ठिकाण असेल? तर पाटणा पक्षी अभयारण्य आहे. कोणतं अभयारण्य आहे? बघा, अभयारण्य आहे. आणि जे तुम्हाला यूपी मध्ये बघायला मिळतं. कुठे बघायला मिळतंय? यूपी मध्ये. आता हा प्रश्न विचारला जाईल, बघा, तुम्हाला लक्षात आलं. आणि त्यानंतर दुसरं जे आहे ते बघा, छरू धांड पक्षी अभयारण्य आहे. आणि हे जे पक्षी अभयारण्य हे तुम्हाला गुजरातमध्ये बघायला मिळतंय. कुठे बघायला मिळतं? गुजरातमध्ये. ठीक आहे, लक्षात आलं. कच्छ या ठिकाणी ते अभयारण्य आहे. आणि जर पहिलं या ठिकाणी रामसर ठिकाण जर पाहिलं तुम्ही तर ते चिल्का सरोवर आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि पहिल्यामध्येच परत एक आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. आपण जाऊयात पुढे. नंतरचा जो काय प्रश्न आहे, आणि इथे तत्पूर्वी हे पण लक्षात राहू द्या की 5 जून हा जो दिवस असतो हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. आणि जर आपण ह्याचा विचार केला 23 मार्चचा, तर 23 मार्च 1931ला भगतसिंग यांना काय दिली होती? फाशी दिली होती, 1931. ओके, आणि म्हणून हा जो दिवस आहे हा दिवस आपण शहीद दिन म्हणून काय करतो? पाळतो. हे पण लक्षात घ्या. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, ओके, लाहोरच्या तुरुंगामध्ये त्यांना फाशी देण्यात आलेली होती. आपण जाऊयात पुढे. लक्ष द्या, चहा बागायत कामगारांसाठी एक योजना आखलेली आहे. आणि त्या योजनेचं नाव काय? मुख्यमंत्री यती कोळी दुतीपात योजना. कोणत्या राज्याने ही काय केलेली? तर आता नुकतीच जाहीर केलेली आहे. तर आसाम राज्याने काय केली? ती जाहीर केली. आसाममध्ये मोठ्या प्रमाणात काय आहेत? चहाचे मळे आहेत. आणि त्या मळे कामगारांसाठी प्रामुख्याने ही योजना. आणि त्या मळे कामगारांना या योजनेच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा जो काय लाभ आहे हा लाभ त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. म्हणून एक चांगली योजना म्हणू आपण. पुढे जाऊयात. बघा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत किंवा कोणी शपथ घेतलेली आहे? तर दादांच्या ज्या काय पत्नी आहेत ज्यांचं नाव सुनेत्रा अजित पवार यांनी काय केलेली? शपथ घेतलेली आहे. आणि दादा जे आहे ते 8वे उपमुख्यमंत्री होते. हे पण लक्षात राहू द्या. कितवे होते? 8व्या क्रमांकाचे म्हणालो मी तुम्हाला, हे लक्षात राहू द्या. ओके, आणि लक्षात ठेवा आपल्या भारतामध्ये पहिल्या उपमुख्यमंत्री कोण झालेले आहेत? तर त्यांचं नाव आहे बघा राजिंदर. काय नाव आहे? राजिंदर कौर भट्टल या आहेत.
आणि या पंजाब या राज्याच्या होत्या. कोणत्या राज्याच्या होत्या? पंजाब या स्टेटच्या होत्या. आणि प्रामुख्याने जर त्यांचा पक्ष पाहिला तर काँग्रेस हा पक्ष होता त्यांचा. काँग्रेस पक्षाच्या पहिल्या उपमुख्यमंत्री होत्या आणि हे 1996ला त्यांनी कारभार हातात घेतला होता. 1996 ते एक साधारणतः 2004 आणि परत दुसरा पण टर्म त्यांचा आला होता 2004 पासून 7 पर्यंत देखील राहिल्या होत्या. तसा हा भाग आपल्याला काय विचारणार नाहीयेत, पण हे विचारण्याची शक्यता असते की भारताच्या पहिल्या उपमुख्यमंत्री कोण आहेत, म्हणजे भारताच्या म्हणता येणार नाही कारण ते पद तसं आपल्या भारताकडे नाहीये. ओके, राज्याच्या पातळीवर आहे. बघा, भारताने 2026-27 या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कोणत्या राज्यातील लिव्हिंग रूट ब्रिज, ज्याला तुम्ही जिंकियंग या नावाने तुम्ही ओळखता, आणि ते आता काय झालेलं आहे तर नामांकित करण्यात आलेलं आहे. कशामध्ये? तर जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी. आता लक्षात घ्या, एक युनायटेड नेशनचीच काय आहे, एक जागतिक वारसा यादी प्रसिद्ध करणारे एक युनायटेड नेशन आहे IUCN नावाची, आणि ती प्रामुख्याने काय करते तर जागतिक वारसा ही जी यादी आहे ही यादी यासाठी जाहीर करते की जगामध्ये जे ऐतिहासिक ठिकाणं आहेत आणि जे महत्त्वाचे आहेत, मानवी ठेवा त्याने जपता येईल, तर अशा पद्धतीचे ठिकाणं या यादीमध्ये असतात. तर हे पण ठिकाण आता प्रामुख्याने येणार आहे. आता जानेवारी 2026 मध्ये कोणत्या शहरात गर्ल फूड 2026 आयोजित केले जाणार आहे? गर्ल फूड 2026 नेमकं कुठे आयोजित केलं जाणार आहे? ज्यामध्ये काय होणार आहे बघा, भारताने पहिल्यांदाच भागीदारी देश म्हणून काय केलेलं आहे, सहभाग घेतलेला आहे. तर प्रामुख्याने ते दुबई या ठिकाणी काय होणार आहे तर आयोजित केलं जाणार आहे, म्हणून तुम्हाला ते देखील लक्षात ठेवायचं आहे. कळालं तुम्हाला? तर अशा पद्धतीने हे जे प्रश्न असतात हे प्रश्न इथं महत्त्वाचे ठरतात. पुढे जाऊयात आपण. कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या फ्लॅट रोड प्रोडक्ट्स जे आहे ते ॲल्युमिनियम युनिटचं उद्घाटन प्रामुख्याने केलं जाणार आहे? तर ते जे राज्य आहे ते ओडिसा राज्य आहे. कोणतं राज्य आहे ते? ओडिसा राज्य आहे. आणि बघा, 23 जानेवारी किंवा त्याचबरोबर 30 जानेवारी 23च म्हटलं मी, 27 ते 30 जानेवारी 2026 रोजी आयोजित इंडिया एनर्जी वीकच्या 4थ्या आवृत्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल उद्घाटन केलेलं आहे. व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन उद्घाटन केलेलं आहे, आणि ते प्रामुख्याने कुठे तर ते गोवा या ठिकाणी प्रामुख्याने काय केलेलं आहे, त्या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे. तर त्याचं उद्घाटन केलेलं बघायला मिळेल. नंतरचा प्रश्न बघा, जानेवारी 2026 मध्ये तिसरी आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे? तर ती केरळला आयोजित केली जाणार आहे. केरळमध्ये कुठे? तर केरळमध्ये कोची नावाचं बंदर आहे, तिकडे ती काय केलं जाणार आहे, आयोजित केली जाणार आहे. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा प्रश्न बघू. बघा, जानेवारी 2026 मध्ये केंद्र सरकारने कोणत्या राज्य व केंद्रशासित प्रदेशातील माया बंदर जे आहे, या माया बंदर या ठिकाणी एक स्मार्ट आणि एकत्रित मासेमारी बंदर स्थापन करण्यासाठी जी काय मान्यता आहे ती मान्यता प्रामुख्याने दिलेली आहे. आणि ते जे बंदर आहे ते कुठे निर्माण होणार आहे तर अंदमान आणि निकोबार या बेटावरती. म्हणून हे लक्षात राहू द्या. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, पिंपरी चिंचवड या येथील महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या होत्या, आणि त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमधून आता महापौर ठरवण्याचं जे काही काम आहे ते इथं पार पडलेलं आहे. आणि या पिंपरी चिंचवडचे जे काय महापौर आहेत ते कोण ठरले आहेत? आता रवी लांडगे यांना काय केलेलं आहे, महापौर केलेलं आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. अशा स्वरूपाचे जे प्रश्न असतात हे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. या ठिकाणी आपण थांबूयात. प्रश्न जर नक्कीच तुम्हाला आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जास्तीत जास्त हे जे व्हिडिओ आहेत, लेक्चर्स आहेत ते इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यामधून आम्हाला प्रेरणा मिळून आम्ही जास्तीत जास्त कामाला लागू. ओके, धन्यवाद.